मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार, आपला आरोग्य मित्र. आरोग्याची ऐशी तैशी या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन प्रश्न घेऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याचे मी निराकरण या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेच लोक म्हणतात की ही केंगन मशीन जी आपली आहे त्याच्या कार्याबद्दल कोणाला दुमत नाही आहे, पण त्याचं रेट जास्त आहे, ही मशीन फार महाग आहे, हे प्रत्येक लोकांच्या तोंडातून ऐकण्यात येते. तर मी याचे निराकरण करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, पहिला तर आपल्याला हा विषय समजून घेणं गरजेचं आहे की ही मशीन काय आहे. आपल्या घरामध्ये आपण जो आरो लावलेला आहे, आरो आणि आपण ह्या आयोनायझर या दोन्हीतला पहिला फरक समजून घेतला पाहिजे. जेव्हा ह्या फरक तुम्हाला लक्षात येईल त्यावेळी तुम्हाला कळेल की ही मशीन महाग नाही आहे. आपण जी केंगन वॉटरबद्दल जी मशीन डिव्हाइस आपल्याला सुचवतो ती एक तर आपण आरोबरोबर कंपॅरिझन करतो, ती गोष्ट चुकीची आहे. हा आरो नाही, हा आयोनायझर आहे. मग आता आरो आणि आयोनायझर यातील फरक काय हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण सध्या जे घरामध्ये आरो लावलेला आहे तो आरो का लावावा लागला ते पहिला समजून घ्या. आरो लावण्याची गरज आहे की आपल्या सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त TDS कमीत कमी 800 पासून 2022सुद्धा TDS आम्हाला आढळलेला आहे. हद्दवाढ भागामध्ये, कुठं लांबच्या एरियामध्ये बऱ्याच ठिकाणी बोरच्या पाण्याचा जो TDS आहे तो 2000, 1800, 2200 असा सुद्धा TDS आहे. आता लोकांना याबाबत जास्त माहिती नाही. जे लोकांना माहिती आहे ते लोक माहिती घेऊन त्याप्रमाणे त्याच्यामध्ये चेंजेस करतात. पण बऱ्याच लोकांना TDS हा प्रकार काय आहे, तो आपल्या शरीरावर कसा दुष्परिणाम करू शकतो याबाबत माहिती नाही. तर ते मी या ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर ज्याला आरोग्याची खरंच काळजी आहे त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, हा जो TDS आहे तो आपल्या शरीरासाठी इतका घातक आहे. आज आपल्याला अनेक नानाविध प्रकारचे जे आजार झालेले ऐकण्यात येतात, त्या प्रत्येक गोष्टीच्या मध्ये ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. तर हा TDS ॲक्च्युली आपल्या शरीराला किती असला पाहिजे, तर आपल्या ज्या शरीराची गरज आहे त्याला 80 ते 150च्या मधल्या ह्याच्यात आपला TDS असला पाहिजे. तर त्या पाण्यामध्ये आपल्याला दूषित गोष्टी येणार नाहीत आणि आपल्या शरीराला त्याचा त्रास होणार नाही. पण आता आपण ते जर समजा 150च्या आत इथपर्यंत आपण TDS ठेवला, पण त्यामधले मग दूषित गोष्टी आपण काढणार कसं आणि आपल्या शरीराला पाहिजे तसं मिळणार कसं. आता त्यामुळं जर पूर्णपणे पाणी स्वच्छ करण्यासाठी आरो विक्रेते त्याला 50 किंवा 60वर TDS ठेवतात, जेणेकरून ते पाणी पूर्णपणे स्वच्छ निखळ पाणी तयार होते. पण ती प्रक्रिया करत असताना त्यामध्ये जे काय आपल्या शरीरासाठी लागणारे घटक आहेत ते सुद्धा काढून टाकले जातात. त्यामुळं अडचण अशी येते की आपल्याला शरीराला जे पाहिजे त्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा त्या पाण्यातून गेल्यामुळे आपल्या शरीराला पाहिजे तशी मदत होत नाही आणि मग त्यामध्ये आपल्याला संधिवाताचा त्रास वगैरे जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. तुम्ही अगोदर जर बघितलं तर त्या लोकांना कधी संधिवाताचा, गुडघेदुखीचा, क्रॅम्प येणं वगैरे अशा गोष्टीचा त्रास कधी होत नव्हता. पण आता जर तुम्ही बघितलं तर 30-35 वर्षाचे लोकंसुद्धा गुडघेदुखी, संधिवात याच्याने त्रस्त आहेत. तर त्याला ते कारण आहे की पाण्यामधले जे जरुरीचे घटक आहेत ते त्यांना न मिळाल्यामुळे आपण त्या पाण्याला मृत पाणी म्हणतो. आपण अगोदर जे पाणी पित होतो ते लाईव्ह वॉटर पित होतो, जीवित पाणी पित होतो आणि आता जे आपण पाणी पितो ते डेड वॉटर पितो, मृत पाणी पितो. त्यामुळे त्याचा आपल्या शरीराला पाहिजे तो फायदा मिळत नाही, म्हणून बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मग आता याच्यावर आपल्याला मार्ग काय, तर आपल्याला पाहिजे तशा गोष्टी जर पाहिजे असतील तर आपल्याला 50वर TDS न ठेवता तो TDS 100 ते 150च्या दरम्यान ठेवावा लागतो. मग त्यासोबत येणाऱ्या दूषित गोष्टीसुद्धा त्यामध्ये येणार आहेत. मग आपल्याला ते दूषित काढून आपल्याला जे पाहिजे ते पाणी आपल्या पद्धतीने जर घ्यायचं असेल तर तिथं आपल्याला गरज पडते ते आयोनायझरची. तर केंगन वॉटर हे एक बेस्ट मेडिकल डिव्हाइस म्हणून जपानने तयार केलेलं आहे. जपानचा आजपर्यंत तुम्ही कोणतं पण प्रोडक्ट घ्या, फेल्युअर प्रोडक्ट
जपान कधीच तयार करत नाही. त्यांनी याच्यावर 50 वर्ष स्वतःची मेहनत घेतली आहे, तेव्हा ते तसा प्रोडक्ट आपल्याला देऊ शकलेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी कॅथोड आणि ॲनोड ही शास्त्रीय प्रक्रिया करून त्या पाण्याचं विभाजन करून आपल्या शरीराला नॅचरल मेडिकेटेड अल्कलाईन वॉटर त्या माध्यमातून ते दिलेलं आहे. आणि ते मशीन मेडिकल ग्रेड रजिस्ट्रेशन करून त्याचा 100% लोकांना फायदा झालेला 30 वर्षात त्यांनी स्टडी करून जेव्हा त्यांना 100% रिझल्ट आले त्यावेळेस त्यांनी पेटंट घेऊन मार्केटमध्ये दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टिटॅनियम आणि प्लॅटिनम कोटिंगचे प्लेट्स त्यामध्ये दिलेले आहेत. आता जर तुम्ही बघितलं तर टिटॅनियम आणि प्लॅटिनम हे दोन्हीसुद्धा महागडे धातू आहेत, पण त्याच्याशिवाय ती मशीन आपल्याला 100% रिझल्ट देऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये ते वापर करावा लागतो. आता बरेच लोक त्यासारखी दिसणारी मशीन तयार केले, पण त्याच्या आत ज्या मेन प्लेट्स आहेत जे कधी गंजत नाहीत आणि आपल्याला जो परफॉर्मन्स पाहिजे तसा परफॉर्मन्स त्यामधून देऊन 7 प्रकारचं वेगवेगळं पाणी आपल्याला उपलब्ध करून देत आहेत, जे आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्टला उपयोगी पडते. तर त्यामुळे ते मशीन अमूल्य आहे, त्याची किंमत जास्त आहे. तर ते महाग नाही आहे, ते तुमच्या करोडोच्या बॉडीला सुरक्षित ठेवणारं असं मेडिकल डिव्हाइस आहे. त्यामुळे त्याचे कंपॅरिझन आरो बरोबर करू नका. आरो आणि आयोनायझर ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लोखंड आणि सोन्याची बरोबरी होऊ शकत नाही. तसं हे प्लॅटिनम कोटिंगचे मशीन आहे, त्याचं तुम्ही कंपॅरिझन आरोसोबत करणं बंद करा आणि त्याचं महत्त्व समजून घ्या. त्यामुळं आपले आरोग्य 100% हे सुरक्षित होणार आहे आणि जीवन आपले सफल होणार आहे. तर यातून आपले बऱ्याच प्रश्नाचे उत्तरं मिळाले असतील असं मी समजतो. तरीसुद्धा आपल्याला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा. मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. धन्यवाद.